नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी होळकर सर. आपण अभ्यासत आहोत टेन्स म्हणजे काळ. आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ब आणि ऑब्जेक्ट याची माहिती बघितली, तरी आपण ऑब्जेक्टची माहिती अजून थोडी पाहूया. आता ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे व्यक्ती किंवा वस्तू जी क्रियापदाच्या कार्याने प्रभावित झालेली असते, त्यास काय म्हणतात? कर्म असे म्हणतात. आता वाक्याचे कर्म म्हणजे व्यक्ती किंवा वस्तू जी क्रियापदाच्या कार्यावरून काय होते? प्राप्त होते आपल्याला, त्याला काय म्हणतात? कर्म असे म्हणतात. आता हे आपण पाहिलं तर आपण कर्म आता पुढे अजून सविस्तरपणे समजून घेऊ. समजा आपण एक वाक्य पाहू की ब्रोक द ग्लास किंवा सी ब्रॉट अ पेन. बघा, त्याने ग्लास फोडला किंवा तिने पेन आणली किंवा दुसरा असे किती वाक्य घ्या. याच्यामध्ये कर्म ओळखण्याचं म्हणजे कर्म वाट आणि हुम या दोन प्रश्नांनी कर्म ओळखता येतं. वाट म्हणजे काय आणि हुम म्हणजे कोणाला. आता ही ब्रोक द ग्लास. व्हॉट डिड ही ब्रोक. त्याने काय फोडले? त्याने ग्लास फोडला. त्याने काय फोडले? त्याने काय फोडला? ग्लास. ग्लास ग्लास काय आहे? मग कर्म आहे. म्हणजे काय नाही प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर मिळतं, तेच काय झालं? आपलं कर्म झालं. दुसरं आता तिने पेन आणली. व्हॉट डिड सी ब्रिंग किंवा ब्रॉट. तिने काय आणले? तिने पेन आणली. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारून आपल्याला कर्म मिळवता येते. वाट किंवा हुमने प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळते? कर्म मिळते. अशा प्रकारे अजून आपण दुसरे एक वाक्य घेऊ. असे बरेचसे वाक्य घेऊन आपल्याला कर्म ओळखता येते. बघा, आता दुसरं घेऊ. शी राईट द स्टोरी. ती गोष्ट लिहिते. शी राइट्स द स्टोरी. ती गोष्ट लिहिते. आता याच्यात प्रश्न विचारा बरं. ती काय लिहिते? पोस्ट. है की नाही? प्रश्न विचारा. ती काय लिहिते? काय लिहिते? द स्टोरी. ती काय लिहिते? द स्टोरी. गोष्ट लिहिते. व्हॉट डज सी राईट? असा प्रश्न आपल्याला विचारता येते आणि उत्तर आपल्याला मिळतं द स्टोरी. ती काय लिहिते? ती कोणाला मिळते? ती कोणाला भेटते? ती कोणाला बोलते? अशा प्रकारे हुम म्हणजे कोणाला आणि व्हॉट म्हणजे काय, या दोघांनी प्रश्न विचारले तर आपल्याला कर्म मिळते. बघा, कर्म ओळखण्याची ही सोपी युक्ती आहे. समजा आपण आज दुसरी येऊ. राणी मधुला 5 वह्या व 3 पेनी देते. बघा, आता एवढं मोठं वाक्य आहे. आता याच्यात व्हॉट न प्रश्न विचारल्यावर उत्तर येतं का?
पूर्ण प्रश्न विचारल्यावर उत्तर येतं का? बघा, आता प्रथम आपण वाटण्याचे आहोत. कशाने? वाटणं. राणी मधूला 5 वह्या व 3 पेने देते. प्रश्न विचारा, राणी मधूला काय देते? आलं. वाटणं प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं. राणी मधूला काय देते? तर 5 वह्या आणि 3 पेने देते. 5 वह्या आणि 3 पेन देते. म्हणजे वाटणं प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर आले आणि घुमणं प्रश्न विचारल्यावर उत्तर येते. बघा, राणी 5 वह्या व 3 पेनी कोणाला देते? 3 पेनी कोणाला देते? बघा, दोन्ही या दोन्हीने प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळाले. म्हणून याच्यात 2 कर्म आहेत. म्हणून 2 कर्म कोणकोणते? मग प्रत्यक्ष कर्म म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे याच्यात 2 कर्म आहेत, एक प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे याच्यात 2 कर्म आहेत. आपण हे 2 कर्माचा अभ्यास करणार आहोत. प्रथम समजून घ्या की वाट आणि घुमणं प्रश्न विचारल्यास आपल्याला कर्म मिळते, हे लक्षात ठेवा. पण वाक्यातील कर्म विचारण्यासाठी वाट किंवा घुमणं प्रश्न विचारा आणि कर्म शोधा. आता आपण बघूया प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे आपण पाहूया आणि समजून घेऊया. तर पाहूया आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कर्माचे प्रकार. कर्माचे प्रकार, टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. कर्माचे किती प्रकार आहेत? कर्माचे 2 प्रकार. इथे 2. There are 2 types of object. one आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. याचा जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला सर्व काही येईल. म्हणून याचा चांगल्या रीतीने अभ्यास करा. आता बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? प्रत्यक्ष कर्म. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? अप्रत्यक्ष कर्म. आता प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं या गोष्टी आपण पाहणार आहोत. प्रत्यक्ष म्हणजे माहिती तुम्हाला, प्रत्यक्ष म्हणजे समोरासमोर. प्रत्यक्ष भेटणं म्हणजे समोरासमोर भेटणं. अप्रत्यक्ष भेटणं म्हणजे समोरासमोर नाही. प्रत्यक्ष शब्द ऐकला असं बघूया. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वाटणे प्रश्न विचारून मिळते. लक्षात ठेवा, डायरेक्ट ऑब्जेक्ट हे म्हणजे प्रत्यक्ष कर्म हे वाटणे प्रश्न विचारून मिळते. प्रत्यक्ष कर्म हे वाटणे प्रश्न विचारून मिळते. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हे नॉन लिव्हिंग असते. डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असते? नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग अर्थ माहिती? नॉन लिव्हिंग, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग. जे नॉन लिव्हिंग म्हणजे त्याच्यात जीव नाही. आता क्रियेचा ज्याच्यावर प्रभाव पडतो, म्हणजे क्रियेचा ज्याच्यावर प्रभाव पडतो किंवा ज्याच्यावर क्रियेचा प्रत्यक्ष प्रभाव पडतो त्याला म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे
डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं? नॉन लिव्हिंग असतं. लक्षात घ्या, मी काही प्रश्न विचारतो मग त्या प्रश्नाची उत्तर आली पाहिजे. लक्षात घ्या, डायरेक्ट ऑब्जेक्ट हे काय असतं? नॉन लिव्हिंग असतं. आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वाटणं प्रश्न विचारून मिळत असतं. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण म्हणजे कोणत्याही वाक्यातील कर्म हे आपल्याला वाट आणि हुम न करत्यास प्रश्न विचारून मिळते, परंतु वाटणं प्रश्न विचारल्यास आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते, तर हुमने प्रश्न विचारल्यास आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे हुमनं प्रश्न विचारल्यावर मिळत असते, तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वाटणं प्रश्न विचारल्यावर मिळत असते. आपण आता क्रियेचा म्हणजे वर्बचा ज्याच्यावर प्रत्यक्ष प्रभाव पडत नाही त्यास काय म्हणतात? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. परंतु ज्याच्यावर क्रियेचा प्रभाव पडतो तो असतो डायरेक्ट ऑब्जेक्ट. परंतु ज्याच्यावर क्रियेचा प्रत्यक्ष प्रभाव पडत नाही त्यालाच काय म्हणतात? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ते विरुद्ध बाजू, म्हणजे एक गोष्ट प्रभाव पडतो, दुसरी गोष्ट प्रभाव पडत नाही. म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रियेचा प्रत्यक्ष प्रभाव पडतो, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रियेचा प्रत्यक्ष प्रभाव पडत नाही त्याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. या दोन सविस्तर समजून घ्या. वर्ब म्हणजे काय? क्रिया. आता काही वाक्य असे असतात त्यात एकच कर्म असतं, पण काही वाक्ये असे असतात की त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म असतात. आता वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यास कर्म मिळते, तेव्हा वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब असते. कोणता वर्ब असते? ट्रान्झिटिव्ह. आणि पण जेव्हा वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर कर्म मिळत नाही तेव्हा त्या वाक्यात कर्मच नसते. वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्या तरच त्या वाक्यात कर्म असते, आणि वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर उत्तर येत नाही त्या वाक्यात कर्म नसते. ज्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब असते त्याच वाक्यात कर्म असतेच, पण ज्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब नसते त्या वाक्यात कर्म नसते. हे समजून घ्या. म्हणजे मी अजून एकदा ट्रान्सलेशन करतो की आता ज्या वाक्यात एखाद्या वाक्यात एकच कर्म असतं, ज्या वाक्यात एकच कर्म असतं, परंतु काही वाक्य असे असतात की ज्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन कर्म असतात. म्हणजे काही वाक्यात दोन कर्म असतात, एक प्रत्यक्ष असतं एक अप्रत्यक्ष असतं. आणि वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर कर्म मिळतं तेव्हा त्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब असतं. वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर जे कर्म मिळतं त्याला काय म्हणतात? ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर वाट आणि हुमनं तिथं बघितलं आपण, वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्म मिळतं त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. परंतु वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्म मिळत नाही त्यालाच काय म्हणतात? त्याला त्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब नसते. म्हणजे वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर कर्म मिळते त्याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब, आणि वाट आणि हुमनं प्रश्न विचारल्यावर कर्म मिळत नाही मग त्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब नसतं. आता आपण पुढचं घेऊ. आता काही उदाहरणं घेऊ आणि समजून घेऊ. समजा मी वाक्य लिहिलं, he gave me some biscuits. त्याने मला काही बिस्किटे दिले. आता या वाक्यात बघा, त्या वाक्यात सांगा बरं, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म कोणतं आहे? मी काय म्हणलं? डायरेक्ट ऑब्जेक्ट नॉन लिव्हिंग थिंग असतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिव्हिंग थिंग असतं. लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव. निर्जीव म्हणजे ज्याला काय बोलता येत नाही, खालता येत नाही, पिता येत नाही,
त्याला काहीच हालचाल होत नाही त्याला म्हणतात निर्जीव. आणि ज्याच्यात हलता येतं, खाता येतं, पिता येतं त्याला म्हणतात सजीव. म्हणजे मग डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म कसं असतं, नॉन लिव्हिंग थिंग असतं आणि अप्रत्यक्ष कर्म हे लिव्हिंग थिंग असतं. त्याच्यात बघा ही गेव मी सम बिस्किट्स. बघा आता हे तर पहिल्यांदा सब्जेक्ट असतो हे तर आपण पाहिलं आणि सब्जेक्ट नंतर लगेच काय असतं वर्ब हे आपण पाहिलं. म्हणजे हे दोन आपण माहिती आपल्याला, हे एक सब्जेक्ट आणि हे वर्ब. परंतु आता आपल्याला ऑब्जेक्ट ओळखायचे आणि त्याच्यात वाक्यात किती ऑब्जेक्ट आहे ते बी ओळखायचे. मग आपण व्हॉट आणि हुम प्रश्न विचारू. व्हॉट, हुम. बघा बिस्किट मी खाता रोज. सम, सम म्हणजे काय, काही. मी म्हणजे मला, मी म्हणजे मला. म्हणजे वाक्य काय, त्याने मला काही बिस्किट दिले, त्याचा अर्थ हे होतो. म्हणून आता विचार बघ, त्याने मला काही बिस्किट दिले असा होतो. म्हणून आता प्रश्न विचारू आपण, त्याने मला काय दिले, त्याने मला काय दिले. प्रश्न विचारू, त्याने मला काय दिले, विचारला प्रश्न. याचं उत्तर काय येणार मग, बिस्किट. उत्तर काय येणार, बिस्किट. त्याने मला काय दिले, बिस्किट दिले. बिस्किट काय झालं सांगा बरं. बिस्किट सजीव आहे का, बिस्किटला बोलता येतं का, नाही बोलता येत. म्हणून हे काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे. म्हणून नॉन लिव्हिंग थिंग कशाला म्हणतात, डायरेक्ट ऑब्जेक्टला. म्हणजे कोणता ऑब्जेक्ट आहे, हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणता आहे, डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे प्रत्यक्ष कर्म हे आहे. आता दुसरा प्रश्न विचारू, हुमचा. हुमचा प्रश्न विचारू, त्याने कोणाला बिस्किट दिले, त्याने कोणाला बिस्किट दिले. बघा कोणाला म्हणजे मला दिले, कोणाला दिले, मला. मी, मला म्हणजे सजीव झालं, मला म्हणजे माणसाला. काय की माणसाच बिस्किट खातो, दगड झाडू बिस्किट खात नसतो. म्हणून मला काय झालं, सजीव. त्याला लिव्हिंग थिंग्स काय आहे, लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स. म्हणून ही काय आहे, लिव्हिंग थिंग्स. याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. याला काय म्हणतात, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आहे हो, काय म्हणतात, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणून समजलं या आपल्याला व्हॉट आणि हुम प्रश्न विचारल्यावर तुम्हाला समजलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म समजलं की प्रत्यक्ष कर्म जीव, प्रत्यक्ष कर्म हे निर्जीव असते आणि अप्रत्यक्ष कर्म हे सजीव असते. हे आपण आता उदाहरणाद्वारे बघितलं. आपण अजून असे एक दोन उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण बघूया. एक I taught him English. I taught him English. बघा आय म्हणजे कोण, मी. इंग्लिश म्हणजे काय, इंग्रजी. हिम म्हणजे काय, त्याला, मी त्याला इंग्रजी, मी त्याला इंग्रजी शिकवली. मी त्याला काय केली, इंग्रजी शिकवली. बघा आता याच्यात मध्ये आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखू. हेच वाक्य मी वर लिहितो कारण खाली तुम्हाला दिसत नसेल. आय taught him English. मी त्याला, मी हे आहे म्हणजे मी, हिम म्हणजे त्याला. ही रचना आपण पाहणार आहोत नंतर. फक्त आपण आता कर्म म्हणजे काय ते समजून घ्यायलो की आपण नंतर पाहणार आहोत. रचना मी त्याला, मी त्याला इंग्रजी शिकवली. हे काय आहे, सब्जेक्ट. हे आपण अगोदर पाहिलं होता. याच्या लगेच काय मिळतं, क्रियापद येतं. म्हणजे क्रियापदाचं किती दुसरं रूप आहे, शिकवली म्हणजे भूतकाळ.
पास्ट टेन्स. फक्त आपण हे कर्मासाठी वाक्य घ्यायलो. मी तुम्हाला आधी पास्ट टेन्स काही शिकवलं नाही, काही नाही. आपला चालू आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. परंतु आपण याआधी कर्म, कर्ता, क्रियापद हे आपण माहिती करून घ्यायलो. हे वाक्य मी नंतर शिकवणारच आहे तुम्हाला. फक्त हे कर्मासाठी आपण हे वाक्य घेणार आहोत घ्यायलो. बघा आता याच्यात बघा, मी त्याला इंग्रजी शिकवली. आता याच्यात वाट आणि होमनं प्रश्न विचारा. तुम्हाला आता उत्तर सांगता येतं. तुम्हाला प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म सरळ सरळ सांगता येते. प्रत्यक्ष कर्म म्हणजे निर्जीव, अप्रत्यक्ष कर्म म्हणजे सजीव. हे कळालं सगळं. पण सजीव म्हणजे तुम्हाला कळते, जे जेवण करीत नाही, खात नाही, पित नाही, ते झालं निर्जीव. म्हणजे त्याला काय म्हणतात, नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि जेवण करतं, खातं, पितं, झोपतं, त्याला म्हणतात लिव्हिंग थिंग्स, म्हणजे सजीव. मग आता याच्यात नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे कोणतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म, आणि लिव्हिंग थिंग्स म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष कर्म. आता पाठप्रश्न विचारा. मी त्याला इंग्रजी शिकवली. मी त्याला काय शिकवले? मी त्याला काय शिकवले? तर काय शिकवले मग? उत्तर काय ना, इंग्रजी. त्याला इंग्रजी शिकवली. इंग्रजी काय झालं आपलं हे सांगा बरं. इंग्रजी खाता येते का? इंग्रजीला भाकर खाता येते का? इंग्रजीला जेवण करता येते का? इंग्रजी बोलते का? नाही. काय आहे? इंग्रजी आहे म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. म्हणून हे कोणतं आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म. काय आहे? प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म. आता बघा, प्रत्यक्ष कर्म आपल्याला सापडलं. आता बघू आपण अप्रत्यक्ष कर्म. आता कोणतं बघू? अप्रत्यक्ष कर्म. इकडे लक्ष द्या. अप्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म. मी त्याला इंग्रजी शिकवले, दुसरं घेऊ आपण. अप्रत्यक्ष कर्म होऊन प्रश्न विचारायचा. मी कोणाला इंग्रजी शिकवली? मी कोणाला इंग्रजी शिकवली? मी कोणाला इंग्रजी शिकवली? आता बघा इकडं, इकडं बघ. मी कोणाला इंग्रजी शिकवली? त्याच्यामध्ये कोणाला शिकवली? त्याला. कोणाला शिकवली? त्याला. त्याला काय झालं? आता त्याला काय? त्याला म्हणजे तो माणूस सजीवच आहे, जेवण करतो, खातो, पितो. त्याला काय म्हणतात? अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे त्याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे सजीव आहे म्हणून त्याला म्हणतात अप्रत्यक्ष कर्म म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण दोन उदाहरणाद्वारे प्रत्यक्ष कर्म म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट समजून घेतलं. पुन्हा एकदा ट्रान्सलेशन करतो की जे नॉन लिव्हिंग थिंग असते म्हणजे निर्जीव असते ते असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म, आणि जे लिव्हिंग थिंग असतं ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. हे लक्षात ठेवा. आणि व्हॉट आणि हुमने आपल्याला कर्म ओळखता येतं. काही वाक्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन कर्म असतात, तर काही वाक्यात एकच कर्म असतं. मग ते डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नसतं, त्याच्यात फक्त एकच कर्म असतं. आणि ज्या वाक्यात कर्म नसतं, ज्या वाक्यात कर्म नसतं त्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब नसतं. आणि ज्या वाक्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म असतं त्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब असतं. हे लक्षात ठेवा. व्हॉट आणि हुम न प्रश्न विचारल्यावर आपल्याला वाक्यातील कर्म शोधता येते. आता आपण प्रत्यक्ष कर्म घेतलं, त्याची उदाहरणं घेतली.
त्याची 2 आपण उदाहरणं सुद्धा घेतली. आता आपण पाठ आणि पूर्ण प्रश्न विचारल्यावर कर्म मिळतं हे आपण आता पाहिलं, हे आपण आता अभ्यासलं किंवा पाहिलं. याचा भरपूर अभ्यास करा. या कर्माचा तुम्ही भरपूर अभ्यास करा, चांगला अभ्यास करा आणि त्याचा सराव सुद्धा करा. हा व्हिडिओ वारंवार पहा. एकदा नाही समजला तर 2दा-3दा व्हिडिओ पहा आणि याचा नीट तुम्ही अभ्यास करा. अभ्यास केल्यास तुम्हाला हे सर्व काही समजून जाईल. कारण जेवढा तुम्ही सराव करताल तेवढं तुम्हाला सगळं येईल. म्हणून आपण आतापर्यंत जी वाक्य पाहिली, समजा ही गिव्ह मी सम मनी. मला वाटत असेल हे वाक्य दुसरं घेऊया. सी took me a new watch. आता या वाक्यात बघा आपण काय काय पाहिलं. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या 2 गोष्टी, या 3 गोष्टी आपण पाहिल्या. आता याच्यात तुम्हाला ओळखता येतं सहज. तुम्हाला विचारलं सब्जेक्ट कोणता आहे, तुम्हाला सहज सांगता येतं सब्जेक्ट कोणता. सब्जेक्ट वाक्यासाठी पण कशाला प्रश्न विचारायचा, पूर्ण, हे सांगितलं मी. पण सब्जेक्ट वाक्यासाठी पूर्ण प्रश्न विचार. सब्जेक्ट म्हणजे कर्ता वाक्यासाठी कशाला प्रश्न विचार, पूर्ण. मग आता कोण म्हणजे आता काय होते, आता बघा ही गिव्ह मी सम मनी. त्याने मला काही पैसे दिले. त्याने मला काही पैसे दिले. बघा पूर्ण प्रश्न विचारला. मला काही पैसे कोण दिले. तू म्हणजे काय, कोण. मला काही पैसे कोणी दिले. म्हणजे काय होते, कोण होते आणि कोणी सुद्धा होते. मला काही पैसे कोणी दिले. मला पैसे काही कोणी दिले, त्याने दिले. त्याने काय झालं, सब्जेक्ट. ही काय झालं, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. आता कर्ता ओळखला. कर्ता माझ्या आधी सांगलं होतं मी. त्याच्यानंतर कर्त्यानंतर लगेच काय असतं, क्रियापद. कर्त्यानंतर काय लगेच असतं, क्रियापद. हे भूतकाळाचं रूप आहे, म्हणजे हे दुसरं रूप आहे. कोणतं आहे, दुसरं. म्हणजे मग दिले, त्याने दिले, त्याने. आता हे तर मी आताच सांगितलं. वाट आणि होमनं प्रश्न विचारा, तुम्हाला काय मिळतं, ऑब्जेक्ट मिळतो. त्याने मला कोणाला, मला काय आहे, सचिव आहे. मला काय, सचिव. लिव्हिंग थिंग्स आहे. मला काय, सचिव. म्हणून सचिव मी काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कारण ते लिव्हिंग थिंग्स आहे, सजीव आहे, खात आहे, पित आहे. म्हणून मी काय झालं, लिव्हिंग थिंग्स इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. आणि त्याला मला काय दिले, पैसे. काय दिले मला, पैसे. मला खर्चायला पैसे दिले. बघा मला खर्चायला पैसे दिले. म्हणून मग पैसे काय झालं, ते झालं. आता पैशाला काय खाता येत नाही, पिता येत नाही. बिचारा आपण घेतलं तरच येतो आपल्या जवळ. म्हणाला आपल्या जवळ येतो का नाही, बोलतो का नाही बोलत. म्हणून पैसा काय झाला, डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय झाला, डायरेक्ट ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट याची माहिती पाहिली. आता एक दुसरे कर्म असतं, सजातीय कर्म. दुसरे कर्म असतं सजातीय कर्म. आता याच्यानंतर आपण कॉम्प्लिमेंट पाहणार आहोत. सजातीय कर्म म्हणजे जेव्हा क्रियापदाचा संबंध कर्माशी एकसारखाच असतो, त्याचा अर्थ सारखाच असतो, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात कॉग्नेट ऑब्जेक्ट. म्हणजे सजातीय कर्म असे म्हणतात. जेव्हा क्रियापदाचा संबंध, आता सजातीय कर्म म्हणजे काय असते त्या थोडक्यात सांगतो आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंट घेऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेऊ, कॉग्नेट ऑब्जेक्ट म्हणजे सजातीय कर्म.
बघा आता लक्ष द्या इकडं. सजातीय कर्म म्हणजे काय? when the connection of verb is resembling with object and their meaning is some or similar or analogous. बघा म्हणजे जेव्हा क्रियापदाचा संबंध कर्माशी एकसारखाच असतो, त्याचा अर्थही एकसारखाच असतो, त्याला काय म्हणतात? कॉम्बिनेट ऑब्जेक्ट म्हणजे सजातीय कर्म असे म्हणतात. वाक्य येऊ सी sang a sweet song. तिने गोड गाणे गायले. तिने गोड गाणे गायले. आता बघा येथे बघा स्वांग श्यांग याचा अर्थ स्वांग या कर्माशी मिळता जुळता आहे की नाही सांगा. या शब्दाचा संबंध या शब्दाशी आहे. म्हणजे स्वांग या शब्दाचा संबंध या शब्दाशी आहे. तिने काय गायले? गाणे गायले. काय गायले? गाणे. म्हणजे याचा संबंध याच्याशी आहे की नाही? आहे. सॉन्ग म्हणजे गाणे, श्यांग म्हणजे गायले. या सॉन्गचा संबंध या श्यांग शब्दाशी आहे म्हणून याला काय म्हणतात? सजातीय कर्म म्हणतात. त्या संबंधीच्याशी आहे म्हणून याला काय म्हणतात? सजातीय कर्म असे म्हणतात. म्हणून श्यांगचा संबंध सॉन्ग या कर्माशी कर्म असलेल्या सॉन्ग सोबत आहे. इथे श्यांगचा अर्थ सॉन्ग या शब्दासारखाच आहे म्हणून इथे सॉन्ग नाही लिहिले तरी चालेल कारण दोघांचा संबंध एकसारखाच आहे. हे सॉन्ग नाही लिहिले तरी चालेल, असं लिहिले तरी चालेल. सी श्यांग. मग आता याला सॉन्ग नाही लिहिले तरी सांगून मी असं लिहिते सी श्यांग असं. म्हणजे सॉन्ग नाही लिहिले तरी चालतोय. अशा प्रकारे या जे तिथं दोघांचा संबंध एकसारखा असतो त्यालाच म्हणतात सजातीय कर्म. आता दुसरा एक वाक्य घेऊ. The soldier fought a fierce fight. या वाक्यात व्हर्बचा अर्थ क्रियापदाच्या नंतर येणाऱ्या कर्मासारखाच आहे असतो. या कर्मास काय म्हणतात? कॉम्बिनेट ऑब्जेक्ट म्हणतात. बघा व्हर्बचा अर्थ हे व्हर्ब जे आहे या व्हर्बचा अर्थ याच्यासारखा आहे. कशासारखा? याच्यासारखा आहे. फॉट म्हणजे लढला आणि फाईट म्हणजे लढा. लढला आणि लढा याच्यासारखाच आहे कारण दोघांचा अर्थ काय? सेम आहे. याला काय म्हणतात? सजातीय कर्म असे म्हणतात. बघा हे काय? द सोल्जर प्लॉट हे क्रियापद आहे परंतु इथं फाईट काय आहे? लढा आहे. म्हणजे तो फियर्स फाईट. अशा प्रकारे आपल्याला क्रियापदाच्या नंतर म्हणजे ज्या वाक्यात व्हर्बचा अर्थ क्रियापदाच्या नंतर येणाऱ्या कर्मासारखाच असतो त्या कर्मास सुद्धा काय म्हणतात? कॉम्बिनेट ऑब्जेक्ट असे म्हणतात. हे आपण या उदाहरणाद्वारे पाहिले. आता क्रियापदाच्या नंतर वाट किंवा हुनने प्रश्न विचारल्यास कर्म मिळते परंतु प्रिपोजिशनच्या नंतर जे नाऊन किंवा प्रोनाऊन येतात ते सुद्धा कर्म असते. म्हणजे प्रिपोजिशन आणि प्रिपोजिशनच्या नंतर जे नाऊन किंवा प्रोनाऊन येतात ते सुद्धा काय असतं? कर्मच असतं. अशा प्रकारे कर्माची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि याचा तुम्ही सराव करा, खूप अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा आणि जास्तीत जास्त शब्द आणि क्रियापदे माहीत करून घ्या. वाचत राहा. मला मी वारंवार सांगायलो कारण शब्द आणि क्रियापद आले सगळं चाललं असं असतं म्हणून तुम्ही वाचत राहा, चांगला सराव करा. माझे व्हिडिओ वारंवार पाहत राहा, समजून जाईल. समजून घ्या, वाचत राहा, अभ्यास करा.
आणि तब्येतही चांगली ठेवा, मजेत राहा, आनंदाने राहा, खुशीत राहा, एन्जॉय करा. अभ्यासही करा, एन्जॉय करा, खेळा सुद्धा, सगळ्याच गोष्टी करा. अभ्यासच करू नका, सगळ्याच गोष्टी करा, एन्जॉय सुद्धा करा. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण ऑब्जेक्ट म्हणजे कर्माची माहिती पाहिली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा होतो ते आपण पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.